गणेशोत्सवाची धामधूम सुरू असताना कर्जत तालुका तिहेरी हत्याकांडाने हादरला। चिकनपाडा गावातील एकाच कुटुंबातील 9 वर्षाच्या मुलासह त्याचे आई व वडील या तिघांची हत्या करण्यात आली आहे। मृत महिला ही 7 महिन्यांची गर्भवती होती। दोघांचे मृतदेह नाल्यात फेकून दिले होते। एकाचा मृतदेह घरातच होता। मदन जैतू पाटील वय वर्ष 40, पत्नी अनिशा मदन पाटील वय वर्ष 28 व मुलगा विवेक पाटील वय वर्ष 9 यांचा यात समावेश आहे। पोलिसांनी संशयित म्हणून कुटुंबातीलच हनुमंत पाटील याला ताब्यात घेतला आहे। दरम्यान काय आहे नेमकं प्रकरण ते जाणून घेण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। रक्ताच्या थारोळ्यात नेरळ कळंब रस्त्यावरील नाल्यामध्ये मदन पाटील यांचा मुलगा विवेकचा मृतदेह आढळून आला। त्यानंतर त्याच नाल्यात अनिशा यांचाही मृतदेह आढळून आला। ग्रामस्थांनी त्यांच्या घरी चौकशी केली असता घरात मदन यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता। नेरळ पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे। पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्यासह कर्जत उपविभागीय पोलीस अधिकारी डी टेळे यांनी घटनास्थळाची पाहणी केली। मृत अनिशा यांचे माहेर हे चिकनपाडा गावापासून 1.5 किलोमीटरवरील मालेगावातील आहे। त्यांचा भाऊ रुपेश यांनी नेरळ पोलीस ठाण्यात यासंबंधी तक्रार दिली। तक्रारीत त्यांनी अर्धे घर नावावर करत नाही म्हणून हनुमंत पाटील यांनीच तिघांना ठार केले असल्याचा संशय व्यक्त केला आहे।